हे दोन बॅटर पाहायला मिळतील. दोन्ही यंगस्टर खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडूने प्रभावित केले. शुभम पाटीलचा विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि दोन्ही खेळाडू जर पाहिले तर अष्टपैलू खेळाडू आहे. रबाडी गावाच्या क्रिकेटसाठी या यंगस्टरने भरपूर चांगलं योगदान दिले. गावदेवी रबाडी टीम मैदानामध्ये खेळते. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये गावदेवी रबाडी टीम आपल्याला सातत्याने पाहायला मिळते आणि खूप चांगला परफॉर्मन्स ह्या टीमने देखील केला. भरपूर अपेक्षा असतील शुभम पाटील आणि भावेश कोळी या दोन बॅटरवर आपल्या टीमकडून. आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय हर्षन भगवान पाटील. अगदी वेगवान गोलंदाज म्हणून जाणला जातोय. अनेक स्पर्धा गाजवल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या. अनेक स्पर्धेमध्ये खूप चांगले स्पेल हाताळले. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूची देखील ओळख आहे. तर मॅचला होते सुरुवात आणि पहिला बॉल रिलीज करण्यासाठी हर्षन भगवान पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल, पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड. लेग स्टंपच्या मारा केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा अक्षय शेट्टी करत असताना अंपायरच्या भूमिकेत प्रतीक पाटील बाला, प्रतीक मडवी बाला आणि अक्षय शेट्टी पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवर व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. टायमिंग फसले. फलंदाजाला परतावा लागेल. खूप चांगला झेल तुषार मोहंतीने पकडलाय आणि पहिल्याच बॉलवर शुभम पाटीलचा संपलाय खेळ. इम्पॉर्टंट विकेट प्राप्त झाली पहिल्याच बॉलवर. शुभम पाटील परतलाय. पहिला धक्का लागतोय. एक या आकड्यावर एलिव्हेशन मिळालं नाही. टायमिंग होऊ शकला नाही. अगदी बॅटच्या स्टिकरवर आदळला होता आणि त्यामुळेच हा चेंडू षटकाराच्या बाहेर कन्वर्ट होऊ शकला नाही. टायमिंग फसलं आणि फलंदाजाला परतावा लागेल. शुभम पाटीलच्या विकेटचं पतन. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 1. खूप चांगली गोलंदाजी आणि पहिल्याच बॉलवर मिळते सफलता. असे एक पहिला बॉल व्हाईट बॉल हाताळला गेला हर्षन पाटील यांच्या माध्यमातून. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना रोहन म्हात्रे, आणखीन एक अष्टपैलू खेळाडू. शुभम पाटील, भावेश कोळी, रोहन म्हात्रे हे तिन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत. दोन्ही गोलंदाज करू शकतात. तिन्ही बॅटिंग करू शकतात. त्यामुळेच योगदान देणं गरजेचं आहे. पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर 86 धावा स्कोरबोर्डवर लागल्या होत्या. साईना दिवा टीमने ते उभारल्या होत्या. ओमी केणीचं अर्धशतक, 71 धावांची नाबाद खेळी. त्यानंतरच्या मॅचमध्ये 54 धावा जे अशू 11 कुमार 11 तुर्बे टीमने उभारल्या आणि त्या धावा डिफेंड केल्या अगेन्स्ट गावदेवी ऐरोलीच्या. त्यानंतर साईना दिवा टीम बरोबर खेळत असताना यावेळेस फटका चांगला आहे. लाजबाब स्ट्रोक. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी रडार मध्ये होता रोहनच्या. फेकून दिलाय सीमारेषे पलीकडे. पहिला षटकार. सुपर स्ट्रोक. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ संपलाय. सुपर स्ट्रोक. अगदी स्लॉट मध्ये बॉल. खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे वेगवान चेंडू पडल्यानंतर वेग धारण केलं. डॉट बॉलची सांगता वापसी केली जाते. खूप चांगली कमबॅक करावा लागेल. हर्षन पाटीलकडे क्षमता आहे. टेनिस बॉल क्रिकेट असेल किंवा रबर बॉल क्रिकेट स्पर्धा असेल, गोठिवली टीमसाठी या खेळाडूचं नेहमीच योगदान राहतं. इथे देखील टप्प्याचा बॉल पुल केला जातोय. टॉप पायची लागली होती. चेंडू जातो घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. RSC गोठिवली या टीमचा विचार केला तर निखिल पाटील याचं देखील योगदान आहे टीमला उभं करण्यामागे. अक्षय रमाकांत म्हात्रे असतील, अनिकेत रमाकांत म्हात्रे असतील, या व्यक्तीने RSC गोठिवली, राजीव स्पोर्ट्स अकॅडमी या टीमचा अगदी निर्माण केला आणि भरपूर चांगलं क्रिकेट या टीमने देखील खेळले. आणि त्याच दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना चांगली बॅटिंग सुरू आहे. रोहन म्हात्रेच्या माध्यमातून 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. 10 धावा दाखल कराव्या लागलेत. पहिल्या ओव्हरचा खेळ. एक षटकार आलाय रोहनच्या बॅटमधून. क्षमता आहे, एबिलिटी आहे. फटका चांगला आहे. कव्हर रिझर मध्ये विकेट एरिया आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे.
डीप मधून क्षेत्ररक्षक येईल. पहिली धाव कंप्लीट झाली. बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 12 धावा. षटक क्रमांक पहिलं संपले. 12 धावा. 4 ओव्हरचा सामना आहे. पहिल्या फेरीचे सगळे सामने 4 ओव्हरचे असतील आणि दुसऱ्या फेरीचे सामने हे 3-3 ओव्हरचे असतील. त्यानंतर लगेचच श्रीकृष्ण दिवा वर्सेस गावदेवी कोळशे. श्रीकृष्ण दिवा टीम यजमान संघ आहे. गावदेवी कोळशे टीम ने रिपोर्टिंग करायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची नोंद घ्या. केतू शेलार यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. गोठवली गावच्या क्रिकेट आणि नेहमीच केतू शेलार यांची उपस्थिती पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. हर्षण पाटीलचं षटक एक सफलता मिळाली. शुभम कोळी मैदानामध्ये खेळतोय. शुभम पाटीलला बाद करण्यात तो यशस्वी झाला. भावेश कोळी मैदानामध्ये खेळत असताना रोहन म्हात्रे पाहायला मिळतोय. आता गोलंदाजीची धुरा कुठल्या गोलंदाजावर सोपवली जाईल त्याकडे पाहिलं जाईल. चला सामना स्पीडअप करा प्लीज, कारण की आज आपल्याला तब्बल 11 सामने कंप्लीट करायचे आहेत. आणि गोलंदाजी ट्रॅकवर वेदांत म्हात्रे बच्चू अष्टपैलू खेळाडू आहे RSC गोटिवली टीमसाठी. हा खेळाडूने देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. रबर बॉल स्पर्धा असो किंवा टेनिस बॉल स्पर्धा असो, HPL मध्ये देखील या खेळाडूचा खूप चांगला परफॉर्मन्स राहिले. वेदांत म्हात्रे षटक क्रमांक दुसरं. पहिलाच बॉल अकुट टप्प्याचा बॉल. बॅटची एज कॉट बिहाइंड. एका अंपायरने व्हाईट बॉल केलाय, दुसऱ्या अंपायरने विकेटचा येथे इशारा दिलाय. म्हणजेच नेमकं काय घडलंय हे पाहिलं जाईल, चर्चा केली जाईल आणि भावेश कोळीला परतावा लागेल. विकेटचं पतन. दुसरा धक्का लागतोय. जे दोन्ही सलामीवीर शून्यावर परतलेत आणि दोन्ही सलामीवीर आपण पहिल्या बॉलवर बाद होताना पाहायला मिळाली. भावेश कोळी सेकंड विकेट. दुसऱ्या विकेटचं पतन आपण पाहू शकाल. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या फक्त 12 धावा. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. अडचणीमध्ये आहे, टीम संकटामध्ये आहे. गावदेवी राबाडा टीमला गरज आहे धावांची, कारण की RSC गोटिवली टीमचा विचार केला तर रुणाल म्हात्रे सारखा एक धाकड फलंदाज आहे. वेदांत म्हात्रे बच्चू. हर्षण पाटील सारखा खेळाडू आहे. तुषार मोहंती सारखा एक अष्टपैलू खेळाडू आहे. मयुरेश दिगंबर पाटील. बॅटिंग लाईनअप जर पाहिली तर भरपूर मोठी बॅटिंग लाईनअप आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना धनेश पाटील. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 12. डाऊन द लेग साइड आपण पाहिलं जाईल. स्टंपच्या वरून चेंडू गेलाय. ICC चे नियम आता बदललेत. या नियमामध्ये बदल केला गेला. विकेट असेल, कॅच असेल, व्हाईट बॉल असेल, यासाठी अनेक नियमावली आखली जाते. ज्याप्रमाणे क्रिकेट बदलतं त्याप्रमाणे नियम देखील बदलले जातात. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन केले. ऑफ स्टंपवर मारा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. कुठलाही संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता होतीये. काय गोलंदाजी सुरू आहे अशूच्या वेदांत म्हात्रेच्या माध्यमातून. 3 बॉल मध्ये आतापर्यंत कुठलीही धाव खर्च केली नाही. पुन्हा एकदा चांगला बॉल. ऑफ स्टंप वर मारा ठेवला जातोय. बाईच्या स्वरूपात धावा येतील. वेदांत म्हात्रे बच्चू सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. 4 बॉल मध्ये फक्त सिंगल खर्च केली. डिक्लेअरच्या स्वरूपात सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 13. 2 गडी बाद. इथे देखील बॅटची एज. चेंडू जातोय बिहाइंड विकेट कीपर. सिंगल मिळते. 1 केरी दुहेरीचं क्रिकेट. खूप चांगली गोलंदाजी. हर्षण पाटीलच्या ओव्हर मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये 12 धावा आल्या होत्या, पण या 5 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर मोठा फटका लगवला जातोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा कंप्लीट होत असताना ओव्हर क्रमांक संपले गेले. दुसरी 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 16. या ओव्हर मध्ये वेदांत म्हात्रे बच्चूने फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि प्रामुख्याने
जर पाहिलं तर भावेश कोळीला बाद करण्यात तो यशस्वी झालाय. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 16. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. चला नेक्स्ट मॅच गावदेवी कोळशे टीम रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची नोंद घ्या. तर गोलंदाजी ट्रॅकवर प्रणाल किरण म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. हा यंगस्टर खेळाडू आहे. संधी मिळते एका टीम मध्ये गोलंदाजी खेळण्याची. पहिलाच बॉल लॉफ केलाय. चेंडू हवेत आहे. एरियल रूटने चेंडू जाईल लॉंग ऑन रिजन मध्ये. एलिव्हेशन पाहावा लागेल आणि फलंदाजाला परतावा लागेल. खूप चांगला झेल हर्षन पाटीलच्या माध्यमातून झेलला जातोय आणि रोहन म्हात्रेला देखील परतावा लागेल. तिसरा धक्का. ही इम्पॉर्टंट विकेट प्राप्त झाली आहे. शुभम भावेश त्यानंतर मात्र रोहनला राहणं गरजेचं होतं आणि हा रोहन मात्र या मॅच मध्ये आपल्या टीमसाठी योगदान देऊन परतलाय. एक षटकार त्याच्या बॅट मधून जरूर आला पण शेवटच्या ओव्हर पर्यंत थांबणं गरजेचं होतं. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 16. न्यू बॅटर गावदेवी रबाडे टीमला खऱ्या अर्थानं उभं करण्यासाठी ज्याने गेली अनेक वर्ष योगदान दिलं ॲज अ गोलंदाज, ॲज अ बॅटर, ॲज अ फिल्डर म्हणून भरपूर वर्ष आपल्या गावाच्या क्रिकेटमध्ये कॉन्ट्रीब्युशन देणारं नाव म्हणजे चेतन पाटील. मैदानामध्ये दाखल होत असताना अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. सध्याच्या घडीला 30+ क्रिकेट तो खेळतोय. अनेक मोठमोठ्या इनिंग त्याच्या आम्ही पाहिलेत. चेतन पाटील क्षमता आहे, एबिलिटी आहे, पण आता गरज आहे धावांची, गरज आहे पार्टनरशिपची आणि प्रणालला मिळते पहिल्या बॉलवर सफलता. पहिलाच बॉल फेकून दिलाय. एक्सपिरियन्स हा सर्वात मोठा गुरु असतो. हा अनुभव दाखवतोय. चेतन पाटीलच्या बॅट मधून आलाय एक क्रॅकिंग षटकार. अनेक वर्ष या क्रिकेटची तपश्चर्या करत असताना आपल्या अंगी असलेली क्रिकेटची दमखम दाखवणारा षटकार. सुपर स्ट्रोक. चेतन पाटीलच्या बॅटमधून षटकार आलाय. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना स्पोर्ट्समनशिप पहा. अंपायरचा इशारा येण्यापूर्वीच चेतन पाटीलने आपली क्रीज सोडली आहे. हे आहे स्पोर्ट्समनशिप आणि फलंदाजाला परतावा लागेल. चेतन पाटीलच्या विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागतोय 4था. 4 गडी बाद. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावर. 22 लॉस ऑफ 4 विकेट. 4 ओव्हरचा खेळ आहे. चला गावदेवी कोळशे टीम आज या स्पर्धेमध्ये 12 संघ खेळतात. त्या 12 संघांपैकी 3 गावदेवी हे संघ खेळले. गावदेवी ऐरोली संघ, गावदेवी रबाळे संघ, गावदेवी कोळशेट संघ मैदानामध्ये खेळताना पेतील. 2 कोळशेट गावातील संघ पाहायला मिळेल. एकीकडे गावदेवी कोळशेट टीम आणि दुसरीकडे कोळशेत 11 कोळशेत जो अखेरचा सामना खेळताना दिसतील. उत्कर्ष देवा वर्सेस प्रियदर्शनी बेलापूर. चला न्यू बॅटर मैदानामध्ये समीर पाटील आणखीन एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे. इथे देखील चांगला बॉल. प्रणालने इम्प्रेस केलाय. वेग नाही आहे गोलंदाजाकडे पण एक चांगल्या रिदम आणि एक चांगल्या अँगलने गोलंदाजी करतोय. अचूकता, भेदकता आणि परफेक्शन या बॉलिंग मध्ये पाहायला मिळाले. पुन्हा एकदा चांगला बॉल अगदी इनटू द ब्लॉक होल. यशच्यांचा वेध फर्निचर डिस्ट्रॉय आणि आणखीन एक विकेटचं पतन. समीरला देखील परतावा लागेल. 5वा धक्का लागतोय टीम गावदेवी राबाडे संघाला. 5 गडी बाद. टीमची धावसंख्या 22. सुपर बॉलिंग. याचं विश्लेषण जर पाहिलं तर पहिल्या बॉलवर विकेटची प्राप्ती झाली. दुसऱ्या बॉलवर षटकार आला. तिसऱ्या बॉलवर विकेट. चौथा बॉल डॉट आला आणि 5व्या बॉलवर विकेट. म्हणजे या ओव्हर मध्ये प्रणाल म्हात्रेने चांगली गोलंदाजी केली. 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात पण 3 शिकार करण्यामध्ये यशस्वी झाला.
चला बॅट्समन प्लीज थोडंसं क्विक करा, स्पीड क्रिकेट खेळा. आज RSA गोठिवली टीम खेळते, पण या टीम खेळत असताना गोठिवली टीम खेळते, पण नारायण म्हात्रे यांना मी मिस करतोय आणि ते आज अवेलेबल नाही आहेत. काही कारणास्तव ते आपल्या नवी मुंबई बाहेर गेले. तर त्याच दरम्यान शेवटच्या बॉलवर तौफिक खानच्या बॅटमधून येतोय एक अफलातून स्ट्रोक. शेवटच्या बॉलवर अगदी टीमचा स्कोर बोर्ड वाढवणारा षटकार. 3 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 28, 28 ऑन स्कोर बोर्ड. 5 गडी बाद. गावदेवी रबाडे टीम बॅटिंग करत असताना 4 ओव्हरचा सामना आहे. आमच्या स्कोररला असं वाटलं होतं की 3 ओव्हरचा सामना आहे म्हणून त्यांनी टार्गेट देखील सांगितलं, पण त्यानंतर नितीन मडवी आमच्या सोबत आहेत की 4 ओव्हरचा सामना आहे. शेवटची ओव्हर. नारायण म्हात्रे यांचा आम्ही उल्लेख केला होता आणि त्यांचा सुपुत्र रुणाल नारायण म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. अष्टपैलू खेळाडू आहे. काय खेळाडू, या खेळाडूने खेळ केला, गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल. मागच्या हंगामामध्ये देखील सारसोळीच्या मैदानावर अगदी सामना फसला होता. त्यावेळेस रुणाल म्हात्रेने अगदी पराभवातून हा सामना जिंकून दिला होता आपल्या टीमसाठी. अष्टपैलू कामगिरी सातत्याने राहते. शेवटची ओव्हर. पहिला बॉल ऑन साइड लावून ट्राय केला. क्षेत्ररक्षक आहे अगदी काऊ कॉर्नर रिजन मध्ये अलॉंग द ग्रास चेंडू घासत पुसत जाईल. सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 29. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे RSA गोठिवली टीम कडून. तुषार मोहंती यशांच्या मागे पाहायला मिळेल. इथे फटका चांगला. टायमिंग देखील पाहावा लागेल. तौसिफ खानच्या बॅट मधून लगातारचा दुसरा येतोय क्रॅकिंग षटकार. ज्या धावांसाठी झगडावा लागत होता, संघर्ष करावा लागत होता, तौसिफ खान अगदी सहजरित्या त्या धावा करत असताना अगदी 600च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग करतोय. 12 या आकड्यावर खेळतोय. 2 चेंडूचा सामना करत असताना टीमची धावसंख्या 36. चेंज ऑफ पेस 35 धावा दाखल कराव्या लागल्यात, माफ करा. डॉट बॉलची सांगता होतीये. शेवटची ओव्हर प्रगतीपथावर असताना 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये धावांची गरज आहे. धावा कराव्या लागतील. इथे देखील अगदी स्लॉट मध्ये बॉल होता. मोठा फटका कन्वर्ट होऊ शकला नाही. टायमिंग होऊ शकला नाही. सिंगल मिळते. चांगली वापसी, चांगलं कमबॅक रुणाल म्हात्रेच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या आत्ता जाऊन पोहोचतीये 36 या आकड्यावर. 5 गडी बाद 36 धावा. या ओव्हरची अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. आडव्या बॅटने अगदी कमी गतीचा चेंडू पाहायला मिळतोय. पडल्यानंतर खाली राहिला. रबर बॉल स्पर्धा आहे, पावसाळी स्पर्धा आहे, त्यामुळेच चेंडू कधी कधी राईज होतो, सरप्राईज होतो, कधी कधी सबमरीन राहतो. त्यामुळेच या क्रिकेटमध्ये खेळणं इतकं सोपं नाही आहे. रबर बॉल स्पर्धा आणि रबर बॉल क्रिकेट खेळणं फार जोखमीचं खेळ आहे. तुम्हाला चाणाक्ष राहावं लागतं. तुम्हाला अगदी प्रत्येक बॉलवर कडवी नजर ठेवावी लागते. इतक्या वेगाने चेंडू येतो. येथे देखील डॉट बॉल येत असताना आणि षटक क्रमांक संपले गेले. 4 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 37 या आकड्यावर आणि 38 धावांचं टार्गेट उभं केलंय गावदेवी रबाडे टीमने. प्रथम बॅटिंग करत असताना बघूया RSA गोठिवली टीम ज्याने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने करतोय आणि कशा पद्धतीने या धावांचा बचाव केला जाईल. त्यापूर्वी आपण गावदेवी कोळशे टीमला पुन्हा एकदा कॉल देऊया आणि त्यांना सांगूया की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. जय भवानी ग्रुप आयोजित कैलासवासी दिलीप स्मृती चषक 2025 हा भव्य दिव्य सोहळा मैदानामध्ये रंगत असताना GTCच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समवेत जोडले त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. GTC हे चॅनल जर पाहिलं तर या मैदानावर किंवा जय भवानी ग्रुप किंवा श्रीकृष्ण मित्र मंडळाचं आयोजन असेल त्यावेळेस एकच चॅनल या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतो. त्याचं नाव आहे GTC. रायगड, कल्याण, डोंबिवली परिसरामध्ये नामांकित स्पर्धेमध्ये हे चॅनल आपल्याला सर्रासपणे पाहायला मिळते.
हे चॅनल नुसतं नवी मुंबई किंवा पनवेल रायगडमध्ये राहिलं नाही, हे चॅनल आता महाराष्ट्रा पलीकडे गेलाय. अगदी तेजस म्हात्रे आणि त्यांचे तजेश मनोरे आणि आमचे सगळे सहकारी मित्र यांचं देखील राज यांचं देखील मी कौतुक करतोय. संपूर्ण टेक्निकल टीमचं मी कौतुक करतोय की क्लीन आणि नीट टेलिकास्ट करण्याचं काम सध्याच्या घडीला GTC करतोय. अगदी बैलगाड्या शर्यत देखील भरपूर प्रमाणात त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. त्यामुळेच ह्या चॅनलची मागणी नुसती क्रिकेटला नाही तर कॉर्पोरेट इव्हेंट असेल किंवा क्रिकेटच्या स्पर्धा असेल किंवा बैलगाड्या शर्यत असेल किंवा लग्न समारंभ असेल, अशा मोठमोठ्या इव्हेंटसाठी हे चॅनल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. 38 धावांचं टार्गेट आहे, म्हणूनच या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून अनेक घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यामुळेच या चॅनलला भरघोस प्रतिसाद द्या. थँक्यू व्हेरी मच. जाऊया पुन्हा एकदा ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊया जय भवानी ग्रुप आयोजित दिल्ली स्मृती चषक 2025 या सोहळ्यामध्ये. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. पहिला डाव संपलाय, पहिला अंक संपलाय, आता दुसऱ्या अंकाला सुरुवात होती. 38 धावांचं टार्गेट आहे. RSA गोटिवली टीम कडून सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना रुणाल नारायण म्हात्रे आणि त्यांच्या समेत तुषार मोहंती हे दोन बॅटर पाहायला मिळतील. ज्याप्रमाणे अर्धशतकाचा विचार ज्या वेळेस आपण चर्चा करतो की अर्धशतक कोणाचे आहेत आणि कोण कोण अर्धशतक झळकवतो, पण त्यामध्ये गोठवली टीम कडून सातत्याने तुषार मोहंतीच्या नावावर देखील अनेक अर्धशतक आहेत. मला खास करून आठवते की राष्ट्रवादी चषकची स्पर्धा ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या बॅटिंगच्या जोरावर गाजवली होती, अगदी क्वालिफाय राऊंड पर्यंत या टीमला पोहोचवलं होतं, तो तुषार मोहंती मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि गोलंदाजी ट्रॅकवर भावेश कोळी जो बॅटिंग मध्ये अपयशी ठरला, पण चांगला स्पेल हाताळावा लागेल. पहिला बॉल अगदी ऑफस्टंपवर मारा ठेवला गेलाय. एक्स्ट्रा कव्हर रेझर मध्ये चेंडू जातोय. तुषार मोहंती ऑफ द मार्क. पहिली धाव तुषार मोहंतीच्या बॅट मधून आली. दोन्ही खेळाडू जर विचार केला तर दोन्ही खेळाडू आक्रमक आहेत आणि दोन्ही खेळाडूकडे क्षमता आहे. रुणाल म्हात्रे जो गोठवली टीमचा संकट मोचक म्हणून ओळखला जातोय, आज सलामी वीर म्हणून पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू बराच काळ हवेत आहे. पहिली धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, पण तोपर्यंत चेंडू जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये. रुणाल म्हात्रे या खेळाडूने देखील भरपूर चांगलं क्रिकेट खेळ मागच्याच हंगामामध्ये सारसोळीच्या मैदानावर रबर बॉल स्पर्धेमध्ये फसलेला सामना अगदी जिंकून दिला. गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल यामध्ये कॉन्ट्रीब्युशन नेहमीच राहतं रुणाल म्हात्रे यांचं. वेगवान चेंडू आहे, नो बॉलचा इशारा केला जातोय. अगदी क्रीज मध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजाचा पाय अगदी बाहेर पडला होता, त्यामुळेच अंपायरचा सिग्नल आलाय नो बॉल आणि फ्री हिटचा इशारा देखील असेल. संधी असेल रुणाल म्हात्रेसाठी. अगदी शतकापासून दूर ऑफस्टंपवर मारा, वाईट यॉर्कर हाताळला गेलाय. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. यस, या गोलंदाजाकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, इम्प्रेस केलाय. फलंदाजीमध्ये जरूर अपयशी ठरलाय, पण या ओव्हर मध्ये चांगली कामगिरी करतोय. पुन्हा एकदा ऑफस्टंपवर मारा, ऑफस्टंपवर पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. खूप चांगली गोलंदाजी सुरू आहे, जे गेम प्लॅन सुरू आहे
रुणाल म्हात्रेच्या अगेन्स्ट त्या गेम प्लॅन वर अगदी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. एखाद्या गोलंदाजाच्या मनामध्ये असतं की यस, या गोलंदाज या फलंदाजाच्या अगेन्स्ट कुठली रणनीती आखतोय, त्या रणनीतीनुसार गोलंदाजी होतीये. भावेश कोळी इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ संपला आणि टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर. वेगवान चेंडू, इथे लाईन मिस केली, व्हाईट बॉलचा इशारा डाऊन द लेग साइड पाहायला मिळतोय. अक्षय शेट्टी यांच्याकडून इशारा केला जातोय. पहिल्या ओव्हरचा केस सुरू आहे. 38 धावा इतक्या मोठ्या धावा नाहीयेत, पण गोलंदाजी जर चांगली झाली तर या धावा देखील तुम्हाला अडचणीत आणू शकतील. टप्प्याच्या बॉलला फेकून दिला, स्मॅच, उंच माझा झोका, रुणाल म्हात्रेच्या बॅट मधून आलाय, षटकाराचा ठोका, षटकार. सुपर स्ट्रोक, लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. रुणाल म्हात्रे जो अगदी फास्ट क्रिकेट आणि वेगवान धावसंख्या करण्यासाठी जाणला जातोय. या मॅच मध्ये अज सलामीवीर ही मॅच लवकर संपवण्याच्या इराद्यामध्ये अगदी कॅप्टनने रुणाल म्हात्रेला तैनात केले आणि तेच खेळ करत असताना पहिला षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावर. 28 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 19 बॉल 28 धावा, शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा. यावेळेस ऑन साइड लॉन ड्राय केलाय, लॉंग ऑन रिझन मध्ये बॅक टू बॅक 2 बॉल मध्ये 2 मॅक्सिमम येत असताना रुणाल म्हात्रेच्या बॅट मधून षटकार आलाय. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. पहिल्या 4 बॉल मध्ये प्रभावित केलं होतं भावेश कोळीने, पण नंतरच्या 2 बॉलवर रुणाल म्हात्रेचा धमाका पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 16 या आकड्यावर. 16 धावा धावफलकावर लागलीत. 22 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 22 धावा. आव्हान सोपं झालाय, पण मॅच कधीही पलटू शकते. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावर लागलेत. 18 मध्ये 22 करायचे. गोलंदाजी ट्रॅकवर रोहन म्हात्रे. ऑफस्टंपच्या बाहेर नो बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. अक्षय शेट्टी यांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा. फ्री हिट देखील असेल. टीम मध्ये अतिरिक्त धाव मिळेल. या चुका टाळाव्या लागतील. ज्यावेळेस तुम्हाला लो स्कोर मॅच डिफेंड करायची असते ना, त्यावेळेस तुम्हाला अचूक गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पण गावदेवी राबाडे टीमने चुका केल्या. व्हाईट बॉल हाताळले, नो बॉल हाताळले, त्यामुळेच एक्स्ट्राच्या धावा या तुम्हाला महागात पडतील. आता इक्वेशन जर पाहिलं तर 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 21 धावा करायचे. फ्रीटचा बॉल देखील असेल. तुषार मोहंती एक अनुभवी खेळाडू आहे. टप्प्याचा बॉल, टायमिंग फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली येईल तोपर्यंत चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषी पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. टायमिंग फसलं होतं, टायमिंग होऊ शकलं नव्हतं, पण नशिबाची साथ मिळते. आणि क्रिकेट हा खेळ नुसत्या तुमच्या प्रयत्नाने नाही, त्याला नशिबाची साथ देखील असणं गरजेचं आहे. 95% तुम्ही मेहनत करा, पण 5% किंवा 2% जे नशिबाची साथ असते ते देखील फार इम्पॉर्टंट असते. आणि ती नशिबाची साथ मिळाली आहे तुषार मोहंतीला. 4 धावा मिळतील. 4 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना खूप चांगला बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. वुडलिन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. रोहन म्हात्रे एक कट्टर बॉलर आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल. चेंडू जातोय कव्हर रिझन मध्ये. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि काय रनिंग बिटवीन विकेट. एका धावाला 2 मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. चांगले रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एका धावाला 2 मध्ये कन्वर्ट केलं जातं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 आकड्यावर. 15 धावा अजूनही करायच्या आहेत.
15 बॉल 15 धावा, आव्हान अगदी सोपं आहे. चला गावदेवी कोळशे टीम टॉस साठी या. इथे फटका चांगला आहे, कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू जाईल सीमारेषी पलीकडे, लाजवाब स्ट्रोक लगावला जातोय, अगदी पॅरलल स्ट्रोक. तुषार मोहंतीच्या बॅट मधून षटकार आलाय. 6 धावा मिळतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 आकड्यावर. कॅच ड्रॉप झाली आहे, खराब क्षेत्ररक्षण. स्टँडर्ड कुठेतरी फिल्डिंगचा खालावलाय गावदेवी रबाडे टीम कडून. आणखीन एक मोठा फटका, पुन्हा एकदा संधी चालून आली आहे आणि या संधीचं सोनं करेल का? पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, कव्हर रिजन मध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चौकार मिळालाय, 4 धावा मिळतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 33 आकड्यावर. अवघ्या 5 धावांची आवश्यकता आहे. चला कोळशे टीम टॉस साठी या. खूप चांगला बॉल, डॉट बॉलची सांगता होतीये. 5 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक संपले गेले, दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. एक हाती सामना पाहायला मिळतोय. यानंतर श्रीकृष्ण दिवा जो यजमान संघ आहे त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी कोळशे टीम खेळताना दिसेल. श्रीकृष्ण दिवा टीम एक नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक बलवान संघ म्हणून जाणला जातोय. या टीमला उभं करण्यामागे प्रकाश किसन मडवी यांचा सिंहाचा वाटा आहे. ॲज अ बॅटर म्हणून त्याने देखील आपल्या टीमसाठी खूप चांगली बॅटिंग केली. प्रामुख्याने सुरुवातीच्या काळामध्ये तो गोलंदाज म्हणून टीम मध्ये समाविष्ट झाला. पण बघता बघता बॅटिंग मध्ये देखील आपली दमखम दाखवली, आपल्या टीमला भरपूर टायटल जिंकून दिलेत. आज श्रीकृष्ण दिवा टीमचा जर तुम्ही ऑफिस पाहिलं तर ऑफिसमध्ये सगळ्याच ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी जुन्या काळामध्ये झालेल्या स्पर्धा, त्या स्पर्धेंच्या ट्रॉफीज देखील 20-20 वर्षापूर्वीच्या ट्रॉफीज देखील त्या तुमच्या श्रीकृष्ण मंडळाच्या ज्या ऑफिसमध्ये त्या ट्रॉफीज पाहायला मिळतील. इतकं चांगलं क्रिकेट, इतके वर्षाची ही परंपरा आज देखील जतन केली जाते, त्याचं कौतुक करावं असं वाटतंय. एक कन्सिस्टंट परफॉर्मन्स राहिलाय. पण यावेळेस RSA गोठिवली टीम चांगला खेळ करतोय, पण गोलंदाजी ट्रॅकवर रोहित आला. अवघ्या धावांची गरज आहे, 4 धावांची, 3 धावांची आवश्यकता. आणि यावेळेस हा सामना झाला फिनिश. रुणाल म्हात्रेने आपल्या स्टाईल मध्ये हा सामना संपवलाय. वेलपेट RSA गोठिवली आणि हार्ड लक गावदेवी रबाडे टीम. हा सामना अगदी 8-10 बॉल ठेवून हा सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. चला कोळशे टीम रिपोर्टिंग करा अगेन्स्ट श्रीकृष्ण दिवा. हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि मॅन ऑफ द मॅच तर मॅन ऑफ द मॅच साठी 2-3 खेळाडू दावेदार होतील, पण लो स्कोर मॅच आहे. अखेरच्या ओव्हरमध्ये तिसऱ्या ओव्हरमध्ये ज्या गोलंदाजाने इम्प्रेस केला आणि फार कमी वेळा हा गोलंदाज